यवतमाळ जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। संततधार पावसामुळे मुख्य रस्त्यावर आलेले पाणी थेट शाळेच्या आवारात आणि वर्गखोल्यांमध्ये शिरल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पाहूया हा विशेष अहवाल। काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणार तालुक्यातील गंधारी येथील जिल्हा परिषद शाळा जलमय झाली। मुख्य रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थेट शाळेच्या आवारात आणि वर्गखोल्यांमध्ये शिरल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वर्गखोल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अध्यापनावर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे। अजून संपूर्ण पावसाळा बाकी असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पावसाच्या पाण्याचा निचऱ्यासाठी अनेकदा तोंडी आणि लेखी मागणी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही। त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात हीच समस्या उद्भवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या शाळेत प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र आज त्यांना वर्गात बसण्याऐवजी पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे। या प्रकारामुळे पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीने संताप व्यक्त केला आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली। पाऊस आला की आमच्या शाळेत असं पाणी साचतं, आम्हाला किंवा आमच्या लहान भावा बहिणींना त्यातल्या काळजी घेतली पडते आणि हे पाणी खराब आमच्या आरोग्यासाठी घातक आहे। अशी विनंती आहे की हे पाणी लवकरात लवकर आमच्या शाळेच्या बाहेर काढून द्यावी ही विनंती। मी शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष राधेश्याम चौहान बोलत आहे। आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली असता मी जिल्हा परिषद शाळा गंधारी मुख्य रस्त्यावर येणाऱ्या पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, कारण हे पाणी थेट शाळेच्या आवारात आणि वर्गखोलीपर्यंत शिरते। मात्र आमच्या वारंवार केलेल्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। यावर्षी पहिल्याच पावसात शाळेत पाणी शिरले आहे। अजून संपूर्ण पावसाळा बाकी असताना ही परिस्थिती असेल तर पुढे काय होईल याची कल्पना न केलेली बरी। या शाळेत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। वर्गखोलीमध्ये पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम होत आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाने तरी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी व पाण्याची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावावी। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.